राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि ते सुद्धा सध्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। वेळ पडल्यास आपण हेलिकॉप्टरने सुद्धा लोकांना रेस्क्यू करू असे सुद्धा आदेश सध्याच आता मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावरती बोलताना प्रशासनाला दिलेले आहेत। आवश्यक त्या खाण्यापिण्याची सोय सुद्धा आपण लोकांची करणार आहोत असं सुद्धा आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। अजित पवार हे कंट्रोल रूम मध्ये आहेत। ती दृश्य ते फोटोज आपल्याकडे पोहोचलेले आहेत। एबीपी माझावरती तुम्ही ते फोटो बघतायत। सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः कंट्रोल रूम मधून या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। पुण्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोक अडकून पडलेली आहेत। काल रात्रभरापासून पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्याची परिणिती म्हणून आज सकाळपासून पूर परिस्थिती सध्या पुण्यातल्या सगळ्याच रस्त्यांवरती आपल्याला दिसून येते। दृश्यांमध्ये आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यामधल्या कंट्रोल रूम मधून या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत। नेमकी काय परिस्थिती आहे याचे ते सातत्याने अपडेट्स घेत आहेत आणि लोकांना रेस्क्यू करण्याचे सुद्धा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा एबीपी माझानं संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सुद्धा या परिस्थितीवरती चिंता व्यक्त करून या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वेळ पडली तर हेलिकॉप्टरचा सुद्धा वापर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।